होय भारती, काय हो? लय दिवस झालं म्हटलं तुला विचारेन मी की काय? विचारता राहतो की तुला तुझ्या आई वडिलांची आठवण येत नाही का ग? येते ना. तुम्हाला खरं सांगू का? हं, मनापासून सांगते. हं, जसे तुम्ही माझ्या आयुष्यात आले ना, हं. तसे तुम्ही मला माझ्या आई वडिलांची आठवणच नाही होऊन दिली. जसं की माझे आई वडील माझ्या लग्नाआधी जे हट्ट पुरवायचे, मला ही वस्तू पाहिजे, तोच ड्रेस पाहिजे, मी असं हट्ट धरून बसायचे ना त्यांच्याकडे, तसंच तुम्ही माझे हट्ट पुरवले. आणि माझे आई वडील कसे माझे सगळ्यात जास्त लाड करायचे, तसं तुम्ही माझा लाड करता. म्हणजे त्यांच्यासारखेच हट्ट लाड माझे पुरवता तुम्ही. म्हणजे माझ्या आई वडिलांची जी कसर होती ना ती तुम्ही भरून काढली. बर. म्हणजे की त्यांची उणीव सुद्धा भासून नाही दिली तुम्ही मला. जे की आपलं कुटुंब, की मला माझ्या घरच्यांची कधीच आठवण नाही येऊन दिली. एवढं प्रेम दिलं त्यांनी मला. म्हणजे माझं जे सासर आहे ना त्याच्यामध्येच मला माझं माहेर दिसून येतं. बर. मग आठवण यायचा प्रश्नच नाही ना. आणि सगळ्यात जास्त जीवापड जपणारे म्हणजे तुम्ही, म्हणजे माझा विठ्ठल. मग रुक्मिणीला कशी काय आठवण येईल सांगा बरं तुम्ही. माहेरची कशी काय आठवण येईल सांगा. बरोबर. नाहीच नाही येणार. नाही. त्याच्यामुळे मला कधीच आठवण आली नाही आणि येणारही नाही. सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता